हॅलो स्टुडंट्स, तर न्यूक्लिअर फिजिक्सच्या सिरीजचं हे आहे लेक्चर नंबर 14. लास्ट 2-3 लेक्चर्सपासून आपण न्यूक्लिअर शेल मॉडेल हा टॉपिक स्टार्ट केलेला होता. तर न्यूक्लिअर शेल मॉडेलमध्ये सगळ्यात अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की थेरॉटिकल एक्सप्लेनेशन की न्यूक्लिअर शेल मॉडेल हे का ओरिजिनेट आलं, लिक्विड ड्रॉप मॉडेलमध्ये कोणते ड्रॉबॅक होते की ज्यांना ओव्हरकम करण्यासाठी जे काही रिसर्च सायंटिस्ट होते की जे सायंटिस्ट न्यूक्लियसचा स्टडी करत होते त्यांना कोणत्या डिफिकल्टीज फाउंड झाल्या, तर त्या डिफिकल्टीजला ओव्हरकम करण्यासाठी मग एक सेकंड मॉडेल आले ज्यालाच आपण न्यूक्लिअर शेल मॉडेल म्हटलं. मग त्या न्यूक्लिअर शेल मॉडेलचे जे काही ॲझम्पशन्स होती की ज्यामध्ये आपण असं झूम केलं की जसे न्यूक्लियस आहे, एखादा ॲटम आहे, हा ॲटम आहे, ह्या ॲटमचा हा जर का न्यूक्लियस असेल तर याच्या अराउंड आपल्याला माहिती होतं ॲटॉमिक फिजिक्समध्ये असे डिफरंट ऑर्बिट्स असतात आणि या डिफरंट ऑर्बिट्समध्ये काही इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतात. हे आपण ॲटॉमिक फिजिक्समध्ये बघितलेले. तर सिमिलर वेचं काही डिस्ट्रीब्युशन हे या न्यूक्लियसच्या आतमध्ये असणाऱ्या न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचं सुद्धा असतं. हे असं ॲझम्पशन्स घेतलं न्यूक्लिअर शेल मॉडेलनं आणि या ॲझम्पशन्सला मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशनच्या फॉर्मॅटमध्ये किंवा एका प्रॉपर मॅथमॅटिकल मॉडेल्समध्ये बसवण्याचं काम कोणी केलं होतं, तर ते काम केलं मेयरने. आणि मेयरने त्याला डिफरंट शेल्समध्ये ओरिएंटेड पण केलं आणि सोबत त्याने असे सांगितलं की या ऑर्बिटमध्ये असणारे न्यूक्लियॉन्स जे आहेत जसं की प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यामध्ये काय आहे, तर एलएस इंटरॅक्शन सुद्धा आहे. एलएस इंटरॅक्शन किंवा यालाच काय म्हणू आपण, स्पिन ऑर्बिट इंटरॅक्शन आहे. काय आहे, स्पिन ऑर्बिट इंटरॅक्शन. तर त्या डिफरंट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनमध्ये काय आहे, न्यूक्लियॉनमध्ये काय आहे, तर स्पिन ऑर्बिट इंटरॅक्शन. मग ते जे स्पिन ऑर्बिट इंटरॅक्शन आहे, या स्पिन ऑर्बिट इंटरॅक्शनचा यूज करून आपण बघितले की एनर्जी करेक्शन टर्म मिळाली. मग ती एनर्जी करेक्शन टर्म्स राउंडेड स्क्वेअरल हार्मोनिक ऑसिलेटरच्या पोटेन्शियलसोबत ॲडअप केल्यानंतर आपल्याला डिफरंट शेल्स मिळाल्या. त्या डिफरंट शेलची जी कपॅसिटी होती, मग नंतर ती कपॅसिटी आपल्याला इक्वल मिळाली टू मॅजिक नंबर्स. कशाची इक्वल मिळाली ती, तर डिफरंट शेलची कपॅसिटी आपल्याला मॅजिक नंबरच्या करस्पॉन्डिंग मिळाली. मग त्या मॅजिक नंबर्स आपल्याला माहिती होते 2, 8, 20, 28, 50, 86 आणि 126. तर हे काय, हे डिफरंट मॅजिक नंबर्स आपल्याला मिळाले आणि डिफरंट मॅजिक नंबर्स आपण एक्सप्लेन केले ऑन द बेसिस ऑफ दिस शेल मॉडेल. आणि त्या डिफरंट शेल्समध्ये असणारे टोटल नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स फिलिंगचा जो काही सिक्वेन्स होता, तो सिक्वेन्स कसा होता, तर फर्स्ट 1s हाफ या शेलमध्ये 2 न्यूक्लियॉन फिल करतो आपण, त्यानंतर 1p 3/2 शेलमध्ये 4, त्यानंतर 1p हाफमध्ये 2, त्यानंतर 1d 5/2 मध्ये 6, त्यानंतर 2s हाफमध्ये 2, त्यानंतर 1d 3/2 मध्ये 4, त्यानंतर 1f 7/2 मध्ये 8, 2p 3/2 मध्ये 4, 2p 3/2 नंतर इकडे लिहितो सिक्वेन्स, त्यानंतर होता 2p 1/2 मध्ये 2, त्यानंतर होता 1f 5/2 मध्ये 6, त्यानंतर होता 1g 9/2 मध्ये 10, 1g 7/2 मध्ये 8 अँड सो ऑन. असा काय होता, तो न्यूक्लियन फिलिंगचा सिक्वेन्स होता. मग त्यामध्ये एखाद्या न्यूक्लियसमध्ये असणारे टोटल नंबर ऑफ न्यूक्लियसच्या अकॉर्डिंग काय करत होतो आपण, याला या ऑर्डरने फिल करत होतो. या ऑर्डरने काय करत होतो, फिल करत होतो. एक शेल कंप्लीट झाली की उरलेली न्यूक्लियन काय करतो आपण, समोरच्या शेलमध्ये डिस्ट्रीब्यूट करत होतो. हे सर्व आपण कुठे बघितलेले, लास्टच्या 1-2 लेक्चर्समध्ये आपण सर्व ही डिस्कशन ऑलरेडी केलेलं आहे. आणि आपण सोबतच काय केलं की स्पिन पॅरिटी जी कुठल्याही एखाद्या न्यूक्लियस असेल, एक्स ए झेड न्यूक्लियस जर असेल तर एक्स ए झेड न्यूक्लियसची स्पिन पॅरिटी जी जे पायची व्हॅल्यू आहे, ती जे पायची व्हॅल्यू कशी काढायची हे पण सुद्धा आपण बघितलेले ऑलरेडी. मग यामध्ये एखाद्या न्यूक्लियसमध्ये असणारे नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स हे इवन असतील तर कशी स्पिन पॅरिटी काढायची, ते जर का इवन ऑड किंवा ऑड इवन असतील तर कशी स्पिन पॅरिटी काढायची, आणि ते न्यूक्लियॉन जर का ऑड असतील तर कशी स्पिन पॅरिटी काढायची, ह्या डिफरंट केसेस आपण लास्ट लेक्चरमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहे. आता या लेक्चरमध्ये आपण न्यूक्लिअर शेल मॉडेलचं एक सेकंड ॲप्लिकेशन्स बघणार. ते सेकंड ॲप्लिकेशन बी, ते म्हणजे मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ न्यूक्लियस. मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ न्यूक्लियस. आता बेसिक न्यूक्लिअर प्रॉपर्टीजमध्ये आपण न्यूक्लियसचं मॅग्नेटिक मुवमेंटबद्दल थोडंफार इंट्रोडक्शन बघितलेलं होतं.
की न्यूक्लियसला मॅग्नेटिक मुवमेंट असतं. हे आपण बेसिक न्यूक्लिअर प्रॉपर्टीज ज्या होत्या न्यूक्लियसच्या त्यामध्ये पाहिलेलं होतं. आणि बघा आपण ॲटॉमिक फिजिक्समध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की जर हा बघा हा न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसच्या अराउंड हे ऑर्बिट आहे, तर या ऑर्बिटमध्ये हा जो इलेक्ट्रॉन आहे जो की चार्ज पार्टिकल आहे, हा इलेक्ट्रॉन जर का रोटेशन करत असेल तर या इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड असतो स्पिन क्वांटम नंबर आणि त्या इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड असतो ऑर्बिटल क्वांटम नंबर. तर या स्पिनच्या करस्पॉन्डिंग असतो मॅग्नेटिक स्पिन क्वांटम नंबर आणि या ऑर्बिटल क्वांटम नंबरच्या करस्पॉन्डिंग असतो मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबर. या मॅग्नेटिक स्पिन क्वांटम नंबरमुळे या स्पिनिंग इलेक्ट्रॉनमध्ये असतं मॅग्नेटिक मुवमेंट ड्यू टू स्पिन आणि ऑर्बिटल मॅग्नेटिक क्वांटम नंबरमुळे याच्यामध्ये असतो ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट. या दोघा जणांच्या नंतर कपलिंगमुळे स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट आणि ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंटच्या कपलिंगमुळे काय होतं तर एक टोटल मॅग्नेटिक मुवमेंट मिळतं इलेक्ट्रॉनचं, ज्याची व्हॅल्यू आपण तिथे कॅल्क्युलेट केली होती. तर जी व्हॅल्यू मिळेल तुम्हाला GJ EH×2m ही मिळाली होती टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ स्पिनिंग इलेक्ट्रॉन इन अँड ऑर्बिट. आणि हे मॅग्नेटिक मुवमेंट कशामुळे होतं तर स्पिन ऑफ न्यू इलेक्ट्रॉन इन अँड ऑर्बिट, ऑर्बिटल क्वांटम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अँड ऑर्बिट आणि त्याचं त्या डिफरंट ऑर्बिट्समधल्या प्रिसेशनमुळे. मग सिमिलर वेनं आपल्याला न्यूक्लियसच्या आतमध्ये सुद्धा डिफरंट शेल्समध्ये डिस्ट्रीब्युशन मिळते. कोणाचं न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचं ही सुद्धा काही डिफरंट शेल्समध्ये डिस्ट्रीब्युटेड आहेत. कुठे इनसाइड द न्यूक्लियस, इनसाइड द न्यूक्लियसच्या आतमध्ये सुद्धा हे न्यूट्रॉन आणि प्रोटॉन काय डिस्ट्रीब्युटेड आहेत. मग आता न्यूट्रॉन आणि प्रोटॉन हे दोन्ही न्यूक्लियसच्या आतमध्ये जर डिस्ट्रीब्युटेड आहे तर त्या न्यूक्लियनच्या करस्पॉन्डिंग सुद्धा एक स्पिन क्वांटम नंबर असेल आणि डिफरंट ऑर्बिटच्या करस्पॉन्डिंग ऑर्बिटल क्वांटम नंबर असेल. मग या स्पिन आणि ऑर्बिटल क्वांटम नंबरच्या कॉन्फिगरेशन्समुळे न्यूक्लियसला सुद्धा काय असतं मॅग्नेटिक मुवमेंट असतं. मग ते न्यूक्लियसचं मॅग्नेटिक मुवमेंट कसं काढायचं तर त्यासाठी आपण बघूया की न्यूक्लियसचं मॅग्नेटिक मुवमेंट काढण्याची प्रोसेस. आता बघा सगळ्यात अगोदर मॅग्नेटिक मुवमेंट कशामुळे अरेंज होतं तर मॅग्नेटिक मुवमेंट is arises due to spinning and orbiting motion of charge particle. तर मॅग्नेटिक मुवमेंट हे कशामुळे अरेंज होतं तर कोणत्याही एखाद्या चार्ज पार्टिकलच्या स्पिनिंग आणि ऑर्बिटिंग मोशनमुळे. पण आपल्याला माहिती आहे इनसाइड न्यूक्लियस प्रोटॉन हा पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे पण न्यूट्रॉन न्यूट्रल पार्टिकल आहे. सिन्स इनसाइड द न्यूक्लियस देयर इज positively charged proton and neutral particle न्यूट्रॉन. आता प्रोटॉन हा चार्ज पार्टिकल आहे तर प्रोटॉनचं मॅग्नेटिक मुवमेंट असणं काही चुकीचं आहे का नाही, कारण मॅग्नेटिक मुवमेंट कशामुळे अरेंज होतं तर स्पिनिंग अँड ऑर्बिटिंग मोशन चार्ज पार्टिकलचं. बट प्रॅक्टिकली आपल्याला सॉल्व जर झालं की हा जो न्यूट्रल पार्टिकल आहे न्यूट्रॉन आहे सुद्धा मॅग्नेटिक मुवमेंट असतं. Practically it is found that the revolving neutron also have magnetic movement, आणि ब्रॅकेटमध्ये तुम्हाला क्वेश्चन मिळतो वाय. कारण आपण पहिल्याच पॉईंटमध्ये लिहिलं की मॅग्नेटिक मुवमेंट हे कशामुळे अराईज होतं तर स्पिनिंग अँड ऑर्बिटल मोशन तर चार्ज पार्टिकलच्या, कोणाच्या स्पिनिंग अँड ऑर्बिटिंग मोशनमुळे तर चार्ज पार्टिकलच्या. पण इथे आपण लिहिलं आहे की न्यूट्रॉन ही पार्टिकल कशी आहे तर न्यूट्रल पार्टिकल आहे. आता न्यूट्रॉन जर का न्यूट्रल पार्टिकल आहे तर न्यूट्रॉनच्या रिव्हॉल्युशनमुळे मॅग्नेटिक मुवमेंट का प्रोड्यूस होत आहे हा प्रश्न पडतोय. तर आपण आता पार्टिकल फिजिक्समध्ये समोर पाहणार की न्यूट्रॉन जो आहे न्यूट्रॉन इज मेड फ्रॉम चार्ज क्वार्क्स. न्यूट्रॉन जो आहे तो चार्ज पार्टिकल क्वार्क्सपासून बनलेला आहे. आता जेव्हा आपण पार्टिकल फिजिक्स घेऊ तेव्हा क्वार्क्स काय आहेत, न्यूट्रॉन कोणत्या क्वार्क्सपासून बनलेला आहे, प्रोटॉन कोणत्या क्वार्क्सपासून बनलेला आहे, हे आपण ऑलरेडी तिथे पार्टिकल फिजिक्समध्ये वेल डिटेलमध्ये एक्सप्लेन करू. पण इथे एवढी गोष्ट लक्षात ठेवायची की न्यूट्रॉन जे आहे ते हे क्वार्क्सपासून बनले तर ते क्वार्क पार्टिकल्स कसे आहेत चार्ज पार्टिकल्स आहे. त्याच्यामुळे रिव्हॉल्विंग न्यूट्रॉनचं काय असतं मॅग्नेटिक मुवमेंट हे
असतं, रिव्हॉल्विंग न्यूट्रॉनचं मॅग्नेटिक मुवमेंट हे असतं. आणि आपल्याला माहिती आहे, आपण बेसिक न्यूक्लिअर प्रॉपर्टीमध्ये बघितलेलं आहे की मॅग्नेटिक मुवमेंट जे असतं न्यूट्रॉनचं, तर मॅग्नेटिक मुवमेंट असोसिएटेड न्यूट्रॉन याची व्हॅल्यू किती असते, तर ती असते -1.n -1.91 μn, आणि प्रोटॉनच्या करस्पॉन्डिंग असते μp = 2.79 μn. यामध्ये हा जो असतो μn, हा μn असतो EH×2 MP, त्याची व्हॅल्यू असते 5.05 × 10⁻⁻27 जूल पर टेस्ला. जी व्हॅल्यू आहे याला काय म्हणतो आपण, न्यूक्लिअर मॅग्नेटॉन. ही जी व्हॅल्यू μn याला काय म्हणतो आपण, न्यूक्लिअर मॅग्नेटॉन. तर ह्या प्रॅक्टिकली फाउंडेड व्हॅल्यूज आहे की मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ न्यूट्रॉन अँड मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ प्रोटॉनच्या, मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ न्यूट्रॉन अँड प्रोटॉनच्या प्रॅक्टिकली फाउंडेड व्हॅल्यू आहे. आणि ज्या कशाच्या युनिट्समध्ये भेटतात तर आपल्याला न्यूक्लिअर मॅग्नेटॉनच्या युनिटमध्ये. आणि न्यूक्लिअर मॅग्नेटॉनची व्हॅल्यू असते EH×2 MP, जी एक्सपेरिमेंटल ईची, एचची, 2 आणि MP सगळ्या व्हॅल्यू जर पुट केलं तर तुम्हाला मिळेल 5.05 × 10⁻⁻24 जूल पर टेस्ला, -24 जूल पर टेस्ला. पण ॲटॉमिक फिजिक्समध्ये आपण ऑलरेडी बघितलेले की काय, सिन्स μs = Gs μn/h× × s बार. हे काय आहे, तर स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट आहे, स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट आहे, ज्यामध्ये हा जो Gs आहे हा काय येतं, स्प्लिटिंग फॅक्टर आहे. Gs काय, स्प्लिटिंग फॅक्टर, किंवा यालाच काय म्हणतात, लँडेज स्प्लिटिंग फॅक्टर. Gs जो आहे त्याला स्प्लिटिंग फॅक्टर किंवा लँडेज स्प्लिटिंग फॅक्टर म्हणतात. मग याचा जर आपण झेड कंपोनंट घेतला, कोणता कंपोनंट घेतला, झेड कंपोनंट, तर झेड कंपोनंट काय मिळेल, μvsz = Gs μn/h× sz μn/h× sz. मग क्वांटम मेकॅनिकली तुम्हाला माहिती एस झेडची व्हॅल्यू किती असते, ms/h×, तर ही मिळेल तुम्हाला Gs μn/h×, हा मिळेल तुम्हाला ms/h, हा h×h एकमेकांसोबत कॅन्सल. मग हा काय मिळेल तुम्हाला, Gs μn × ms, हा मिळाला तुम्हाला μsz. बट आपल्याला माहिती आहे काय, बट s = हाफ. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनसाठी एसची व्हॅल्यू किती, हाफ. का, कारण की काय आहेत, फर्मियॉन्स आहेत, कारण की न्यूट्रॉन आणि प्रोटॉन काय, स्पिन हाफ फर्मियॉन्स. मग s = हाफच्या करस्पॉन्डिंग msच्या व्हॅल्यू असतात 2. msच्या 2 व्हॅल्यूज असतात, एक असते प्लस हाफ आणि दुसरी असते मायनस हाफ. म्हणजे msच्या 2 व्हॅल्यूज प्लस मायनस हाफ, msच्या काय आहेत 2 व्हॅल्यूज प्लस मायनस हाफ. मग μsच्या पण 2 व्हॅल्यूज मिळतील. हा जो μsz आहे, या μsच्या पण काय व्हॅल्यू, 2 व्हॅल्यू मिळतील. μsच्या पण तुम्हाला 2 व्हॅल्यू मिळेल. एक मिळेल तुम्हाला प्लस Gs μn/2 आणि एक मिळेल -Gs μn/2. ह्या 2 व्हॅल्यूज मिळेल तुम्हाला कशाच्या, तर झेड कंपोनंट ऑफ स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट, झेड कंपोनंट ऑफ स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट. मग ही झेड कंपोनंट स्पिन मॅग्नेटिक मुवमेंटची आपण एकदा प्रोटॉनसाठी काढू, एकदा न्यूट्रॉनसाठी काढू. त्यामध्ये आपण पहिलं घेऊ फॉर प्रोटॉन. मग प्रोटॉनसाठी काय मिळेल आपल्याला, फॉर प्रोटॉनचा झेड कंपोनंट = मिळेल आपल्याला Gp/2 μn. बट आपल्याला माहिती आहे काय, प्रोटॉनचं मॅग्नेटिक मुवमेंट किती आहे, तर प्रोटॉनचं मॅग्नेटिक मुवमेंट 2.79 μn. मग ही व्हॅल्यू जर यामध्ये पुटअप केली तर आपल्याला काय मिळेल, 2.79 μn = Gp/2 μn. हा μn एकमेकांसोबत कॅन्सल. मग ह्यावरून तुम्हाला Gp काय मिळेल, यावरून तुम्हाला Gp मिळेल 2 × 2.79. मग याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळेल 5.58. मग यावरून तुम्हाला काय मिळालं की लँडेज स्पेक्ट्रोस्कोपिक स्प्लिटिंग फॅक्टर करस्पॉन्डिंग टू प्रोटॉन, त्याची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, 5.58. लँडेज स्पेक्ट्रोस्कोपिक स्प्लिटिंग फॅक्टर करस्पॉन्डिंग टू प्रोटॉन नंबर हा मिळाला आपल्याला 5.58. मग सिमिलर वेने जर का आपण न्यूट्रॉनसाठी सॉल्व्ह केलं, काय फॉर न्यूट्रॉन, तर न्यूट्रॉनसाठी काय मिळेल आपल्याला, μn = Gn/2 μn. बट आपल्याला माहिती आहे μn किती आहे न्यूट्रॉनचा मॅग्नेटिक मुवमेंट, तर तो आहे -9.91
1.91 म्यू एन. ह्या दोन्ही व्हॅल्यू जर एकमेक यामध्ये पुटअप केल्या तर काय मिळेल तुम्हाला? इकडे मिळेल -1.91 म्यू एन इज इक्वल टू राईट हँड साईड GN/2 म्यू एन. हा म्यू एन एकमेकांसोबत कॅन्सल. त्यानंतर तुम्हाला मिळेल मग इकडे -1.91 × 2 इज इक्वल टू GN, which is implies that GN is equal to -3.83. -3.83 म्हणजे काय मिळेल आपल्याला? लँडेस स्पेक्ट्रोस्कोपिक स्प्लिटिंग फॅक्टर करस्पॉन्डिंग टू न्यूट्रॉन, आणि हा मिळाला लँडेस स्पेक्ट्रोस्कोपिक स्प्लिटिंग फॅक्टर करस्पॉन्डिंग टू प्रोटॉन. जो काय केला आपण की स्पिन क्वांटम नंबर जो आहे किंवा स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट जे असतं कोणत्याही एखाद्या चार्ज पार्टिकलचं ऑर्बिटमध्ये असणाऱ्या स्पिनिंग मोशनच्या करस्पॉन्डिंग स्पिन ऑर्बिट क्वांटम नंबर किंवा स्पिन मॅग्नेटिक मुवमेंटचा यूज करून काय केलं आपण? हे दोन व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केल्या. आता काय करू आपण? टोटल मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेट करू. काय करू? नाऊ द टोटल मॅग्नेटिक मुवमेंट. टोटल मॅग्नेटिक मुवमेंट काय मिळेल मग तुम्हाला? तर टोटल मॅग्नेटिक मुवमेंट मिळेल म्यू इज इक्वल टू म्यू ड्यू टू ऑर्बिट प्लस म्यू ड्यू टू स्पिन, म्यू ड्यू टू ऑर्बिट प्लस म्यू ड्यू टू स्पिन. तर ऑर्बिटचा काय मिळेल तुम्हाला? हा मिळेल GL म्यू एन अपॉन H क्रॉस इंटू L बार, आणि म्यू एस काय मिळेल? हा मिळेल GS म्यू एन अपॉन H क्रॉस इंटू S बार, म्यू एन अपॉन H क्रॉस इंटू L बार. हा मिळेल तुम्हाला टोटल मॅग्नेटिक मुवमेंट. बट आपल्याला माहिती आहे काय की म्यू जे वेक्टरची व्हॅल्यू किती असते? तर GJ म्यू एन अपॉन H क्रॉस जे वेक्टर ही व्हॅल्यूज असते. हे आपल्याला माहिती आहे. कुठे शिकलेलं आहे आपण? क्वांटम मेकॅनिक्समध्ये. हे कुठे शिकलेलं आहे? क्वांटम मेकॅनिक्समध्ये हे ऑलरेडी झालेलं आहे. मग ह्या दोन्ही तीन इक्वेशनचा जर यूज केला तर आपल्याला रिझल्ट काय मिळतो? विच इज इम्प्लाइज दॅट आपल्याला रिझल्ट मिळतो की GJ इज इक्वल टू GL ब्रॅकेटमध्ये 1 प्लस J प्लस 1 J प्लस 1 प्लस L प्लस 1 मायनस S प्लस 1 अपॉन 2J J प्लस 1 प्लस GS ब्रॅकेटमध्ये 1 प्लस J प्लस 1 मायनस L प्लस 1 मायनस L प्लस 1 प्लस S प्लस 1 अपॉन 2J प्लस 1 अपॉन 2J प्लस 1. मग या इक्वेशनला नाव द्यायचं इक्वेशन 1, आणि हे इम्पॉर्टंट रिलेशन आहे. हे जे हे काय इम्पॉर्टंट इक्वेशन आहे. मग हे जे इक्वेशन आहे कोणतं? हे टोटलवाला. या इक्वेशनचा काय करू आपण? झेड कंपोनंट घेऊ. काय करायचं? झेड कंपोनंट. त्या इक्वेशनचा जर आपण झेड कंपोनंट घेतला तर काय मिळेल आपल्याला? म्यू जे झेड इज इक्वल टू मिळेल GJ म्यू एन अपॉन H क्रॉस JZ, म्यू एन अपॉन H क्रॉस JZ इज इक्वल टू GJ म्यू एन अपॉन H क्रॉस. हा मिळेल मग तुम्हाला MJ H क्रॉस JZ काय असतो? MJ H क्रॉस. हा H क्रॉस एकमेकांसोबत कॅन्सल. हा काय मिळेल तुम्हाला? GJ MJ म्यू एन GJ MJ म्यू एन. आणि आपल्याला माहिती आहे MJ जो असतो तो MJ काय करतो? -J पासून ते +J पर्यंतच्या व्हॅल्यू टेक्स प्लेस करतो. -J टू +J पर्यंतचं व्हॅल्यू टेक्स प्लेस करतो इन डिफरन्स ऑफ 1. आता ही झाली टोटल. आपण एकदा काय कॅल्क्युलेट केला? हा म्यू एन कॅल्क्युलेट केला S साठी, एकदा हा म्यू एन कॅल्क्युलेट केला J साठी. आता आपल्याला माहिती आहे की इनसाइड द न्यूक्लियस काही इनसाइड द न्यूक्लियस all nucleons are distributed in different orbit. मग त्यापैकी काय ऑब्झर्व करू आपण? डिफरंट केसेस पैकी एक केस घेऊ. काय की फॉर ऑड प्रोटॉनच्या केसमध्ये जो GL असतो ते GL ची व्हॅल्यू घ्यायची 1, आणि जो GS आहे ते GS इज इक्वल टू असेल GP,
आणि जी पीची व्हॅल्यू आपण आत्ताच काढली, किती होती ती 5.85. मग हा जो म्यू झेड मिळेल तुम्हाला, त्या म्यू झेडच्या दोन व्हॅल्यूज मिळतील. एक मिळेल तुम्हाला जे -12 प्लस GP/2 इंटू म्यू एन, आणि एक व्हॅल्यू मिळेल तुम्हाला J/J+1 ब्रॅकेटमध्ये J+3/2 मायनस GP/2 म्यू एन. ही वरची व्हॅल्यू असेल तुमची करस्पॉन्डिंग टू J इज इक्वल टू L+12 आणि खालची व्हॅल्यू असेल तुमची J इज इक्वल टू L-12च्या करस्पॉन्डिंग. आता हा जो रिझल्ट दिसतोय, हा रिझल्ट तुम्ही काही करून डायरेक्टली लक्षात ठेवायचा आहे. हा रिझल्ट तुम्ही डायरेक्टली लक्षात ठेवायचाच आहे, कारण तुमचं जर क्वेश्चन सॉल्व्ह होत असेल तर तुम्हाला हा रिझल्ट मस्ट लक्षात असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला हा रिझल्ट लक्षात राहणार नाही तर तुमचा हा मॅग्नेटिक मोमेंटला क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही. आता हे क्वांटम मेकॅनिकल आहे. हे जे तुम्हाला सर्व आता हे सर्व गोष्टी तुम्हाला फर्स्ट पाहिल्या कळतील असं गरजेचं नाही, कारण हे सर्व काय तर क्वांटम मेकॅनिक्सचं इम्प्रोव्हायझेशन आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे क्वांटम मेकॅनिक्स एवढा सहजपणे समजणारा सब्जेक्ट आहे का नाही. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ॲटलिस्ट 2-3 वेळा याला व्यवस्थित रीड आउट करून घ्यावं लागेल. त्यानंतर तुम्हाला हे काय होऊन जाईल, व्यवस्थित लक्षात राहील. त्यानंतर बी आहे फॉर ऑड न्यूट्रॉन. ऑड न्यूट्रॉनसाठी GL काय असेल 0, कारण न्यूट्रॉनसाठी ऑर्बिटल क्वांटम नंबरचा जो लँडे स्पेक्ट्रोस्कोपिक स्प्लिटिंग फॅक्टर तो असतो 0, आणि GS इज इक्वल टू असेल GNच्या, आणि GNची व्हॅल्यू किती आहे तर ती -3.83. मग इथे म्यू झेड काय मिळेल तुम्हाला, इथे म्यू झेडच्या सुद्धा दोन व्हॅल्यू मिळेल. एक मिळेल तुम्हाला Gn/2 म्यू एन, आणि दुसरी मिळेल -J+1 Gn/2 म्यू एन. तर वरची जी व्हॅल्यू आहे ती वरची व्हॅल्यू असेल J इज इक्वल टू L+12च्या करस्पॉन्डिंग, आणि खालची व्हॅल्यू असेल J इज इक्वल टू L-12च्या करस्पॉन्डिंग. आता तुम्ही हे रिझल्ट फक्त लिहून घ्या. हे जे रिझल्ट्स आहेत हे व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहून घ्या. आता जेव्हा मी याचं एक्झाम्पल घेईन तेव्हा तुम्हाला हे रिझल्ट कसे यूज करायचे ते तिथे व्यवस्थित समजेल. तेव्हा काय होईल, तुम्हाला तिथे व्यवस्थित कळून जाईल. आता तुम्हाला हे रिझल्टवरून डायरेक्टली कळणार नाही की काय लिहून दिलं, हे J-12 J+12 Gn/2 म्यू एन Gn/2 म्यू एन L+12 L-12. जेव्हा मी आता अप्रोप्रिएट एक्झाम्पल घेईन कधी या न्यूक्लिअर स्पिन किंवा न्यूक्लिअर मॅग्नेटिक मुवमेंटच्या असोसिएटेड, तेव्हा तुम्हाला हे सगळे रिझल्ट बघा एकदम चुटकीचे समजून जातील. ओके, तर तुम्ही फक्त एवढं करायचं आहे की हे जे रिझल्ट्स आहेत जे मी तुम्हाला सांगतोय स्टेप बाय स्टेप, त्याला ॲज इट इज लिहून घ्या. मग तुम्हाला ते लक्षात कसे ठेवायचे किंवा एक्झाम्पलमध्ये कसे ऑपरेट करायचे हे तुम्हाला नेक्स्ट एक्झाम्पल्समध्ये मी समजून सांगतो. ओके, त्यानंतर थर्ड केस आहे की जर ऑड न्यूक्लिऑन असतील, थर्ड केस आहे काय सी, इफ ऑड न्यूट्रॉन और प्रोटॉन लाइज इन एस स्टेट, म्हणजे 1s 2s 3s यापैकी कोणत्या स्टेटमध्ये जर असेल, किंवा NS हाफ या स्टेटमध्ये जर का लास्ट अनपेड न्यूक्लिऑन असेल तर याच्याशी करस्पॉन्डिंग बघा, एस स्टेटच्या करस्पॉन्डिंग L0 आहे. स्पिन किती असतो न्यूक्लियनचा हाफ, मग Jची व्हॅल्यू काय मिळेल हाफच मिळेल. Jची व्हॅल्यू काय मिळेल हाफ मिळेल. मग तुमचा या सिच्युएशनमध्ये आता या स्टेटमध्ये जर का ऑड न्यूट्रॉन असेल, जर या स्टेटमध्ये ऑड न्यूट्रॉन असेल तर GLची व्हॅल्यू मिळेल 1, आणि ऑड जर का न्यूट्रॉन असेल तर GHची व्हॅल्यू मिळेल 0, आणि GSची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला GNच्या इक्वल, GSची व्हॅल्यू मिळेल GNच्या इक्वल. मग या सिच्युएशनमध्ये जो GJ असतो, जो हा इथे लिहिलेला आहे आपण, कुठे हा इथे, या GJमध्ये जर तुम्ही L इज इक्वल टू 0, J इज इक्वल टू हाफ, S इज इक्वल टू हाफ जर का पुटअप केलं त्या दोन्ही फॉर इक्वेशन 1 मध्ये, तर तुम्हाला GJची व्हॅल्यू मिळते 2GN. GJची व्हॅल्यू काय मिळते तुम्हाला 2GN. कशामध्ये त्या फॉर्म्युल्यामध्ये, मग GJची व्हॅल्यू मिळते 2GN. बट आपल्याला माहिती आहे काय, या स्टेटच्या करस्पॉन्डिंग फॉर एस स्टेट J इज इक्वल टू किती आहे हाफ, या स्टेटमध्ये J इज इक्वल टू किती आहे हाफ. मग विच इज इम्प्लाइज दॅट म्यू झेड काय मिळतं, मग तुम्हाला म्यू झेड मिळतो GJ म्यू एन/2, विच इज इम्प्लाइज दॅट GJची जर काही वरची व्हॅल्यू जर इथे सबस्टिट्यूट केली आपण तर काय मिळेल मग तुम्हाला, म्यू झेड इज इक्वल टू मिळेल तुम्हाला GN, हा मिळेल 2GN म्यू एन/2
which is implies that mu z is equal to gn mu n. mu z is equal to gn mu n. आणि जर का त्या यस स्टेटमध्ये ऑड प्रोटॉन असेल, तर यस स्टेटमध्ये जर का ऑड प्रोटॉन असेल, ऑड प्रोटॉन जर का या स्टेटमध्ये असेल, तर या सिच्युएशनमध्ये जी एल किती असतो 1 आणि जी एस किती असतो जी पी. मग ऑड प्रोटॉनसाठी जी एल 1 आणि जी एस इज इक्वल टू जी पी जर व्हॅल्यू आपण या जी जेमध्ये पुटअप केली, कशामध्ये जी जे कोणता हा वाला, हा जो 1 वाला आहे, यामध्ये जर का तुम्ही या व्हॅल्यूज जर का पुटअप केल्या तर आपल्याला काय मिळेल, जी जे इज इक्वल टू तुम्ही जर त्या सर्वच व्हॅल्यू त्यामध्ये सबस्टिट्यूट केल्या तर तुम्हाला मिळेल 1 + 2 जी पी. 1 + 2 जी पी. मग आपल्याला माहिती आहे काय की म्यू झेड काय असतो प्रोटॉनसाठी म्यू झेड आहे तुमचा, हा मिळेल तुम्हाला इथे मग 1 जी जे, हा काय मिळेल मग तुम्हाला जी जे म्यू एन अपॉन 2 जी जे म्यू एन अपॉन 2. मग यामध्ये जी जेची व्हॅल्यू जर पुटअप केली तर काय मिळेल 1 + 2 जी पी म्यू एन अपॉन 2. किंवा यालाच कसं लिहू शकतो तुम्ही आणखीन जी पी प्लस हाफ म्यू एन अपॉन 2. जी पी प्लस हाफ म्यू एन अपॉन 2. आता बघा तुम्हाला काय वाटत असेल हे सर्व काय सांगितलं. आता या सर्व जे काही मी तुम्हाला या मागच्या 15-20 मिनिटांमध्ये एक्सप्लेन केलं त्याला समराईज करतो. समराईज करतो. बघा सगळ्यात पहिली केस की इफ एनी न्यूक्लियस हॅज अनपेअर्ड न्यूट्रॉन, जर कुठल्याही एखाद्या न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन्स अनपेअर्ड असतील तर मग त्या न्यूक्लियसचं जे स्पिन असेल, त्या न्यूक्लियसच्या स्पिनचा जो काही झेड कंपोनंट असेल, त्या झेड कंपोनंटची जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कशी असेल, तर त्या झेड कंपोनंटची व्हॅल्यू एक तर अशी असेल तुमची की जी एन म्यू एन अपॉन 2. किंवा जेव्हा लास्ट अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची जी स्पिन जे स्टेट आहे ती जर का एल प्लस हाफच्या करस्पॉन्डिंग असेल तर तुमचं त्या लास्ट अनपेअर्ड न्यूट्रॉनचं जे काही स्पिन असेल ते मॅग्नेटिक मुवमेंट आहे ते किती मिळेल जी एन म्यू एन अपॉन 2. जेव्हा तो लास्ट अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जे इज इक्वल टू एल प्लस हाफ स्टेटमध्ये असेल तेव्हा. आणि जर तो इलेक्ट्रॉन जे इज इक्वल टू तो न्यूट्रॉन जे इज इक्वल टू एल मायनस हाफ या स्टेटच्या करस्पॉन्डिंग जर का असेल तर या सिच्युएशनमध्ये तुम्हाला ही मॅग्नेटिक मुवमेंट मिळेल जे प्लस 1 जी एन अपॉन 2 म्यू एन जे प्लस 1 मायनस जी अपॉन जे प्लस 1 जी एन अपॉन 2 म्यू एन. म्हणजे एखाद्या न्यूक्लियसमध्ये असणारे टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन्स ऑड असतील आणि त्याच न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन कसे असतील इव्हन, तर त्या न्यूक्लियसचा मॅग्नेटिक स्पिन तुम्ही ह्या दोनपैकी एका केसने काढू शकता, प्रोव्हाइडेड की तो लास्ट अनपेअर्ड न्यूट्रॉन जे इज इक्वल टू एल मायनस हाफ स्टेटमध्ये की जे इज इक्वल टू एल प्लस हाफ स्टेटमध्ये, जे इज इक्वल टू एल मायनस हाफ स्टेटमध्ये की जे इज इक्वल टू एल प्लस हाफ स्टेटमध्ये. आता एक्झाम्पल बघा, ह्यालाच तुम्हाला मी एका एक्झाम्पलच्या फॉर्मॅटमध्ये समजून सांगतो. याला काय करतो मी एका एक्झाम्पलच्या फॉर्मॅटमध्ये समजून सांगतो. बघा आपल्याकडे न्यूक्लियस आहे He23 हा न्यूक्लियस आहे. मग तुम्हाला इथं सांगितलं की मॅग्नेटिक मुवमेंट काढा. या न्यूक्लियसचं काय करायचं आहे, मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेट करायचं आहे. आता He23 हा जर घेतला, हा ओके, He23 न्यूक्लियस याचं काय करायचं, मॅग्नेटिक मुवमेंट काढायचं. आता बघा या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन किती आहेत 2 आणि न्यूट्रॉन किती आहेत 1. अच्छा, ही नाही घेणार, He23 न घेता आपण काय करू, He25 घेऊ. He25 असा काही न्यूक्लियस नसतो, बट हायपोथेटिकली काय करा, अज्युम करा की असा काहीतरी न्यूक्लियस आहे He25. मग न्यूट्रॉन किती मिळतील त्यामधले न्यूट्रॉन मिळतील 3. आता तुम्हाला कळेल की मी 3 का घेतलं. बघा 3 न्यूट्रॉन, आता न्यूट्रॉन तुम्हाला 3 ऑड दिसत आहेत, प्रोटॉन इव्हन आहेत. मग या न्यूट्रॉनला फिल करावं लागेल. मग न्यूट्रॉन कशी फिल करणार आपण, तर पहिले फिल करणार आपण 1s हाफ स्टेटमध्ये 2 आणि नंतर 1p 3/2 स्टेटमध्ये 1. बघा आता लास्ट अनपेड न्यूट्रॉनची स्टेट कोणती मिळाली तुम्हाला, तर लास्ट अनपेड न्यूट्रॉनची स्टेट मिळाली 1p 3/2. आता आपल्यामध्ये 3/2 व्हॅल्यू, ही 3/2 जी व्हॅल्यू आहे ती 3/2 व्हॅल्यू जेची 1 प्लस हाफच्या करस्पॉन्डिंग आहे. 3/2 जी व्हॅल्यू आहे जेची ती 1 प्लस हाफच्या करस्पॉन्डिंग आहे, म्हणजेच जे इज इक्वल टू एल प्लस हाफच्या करस्पॉन्डिंग. मग या सिच्युएशनमध्ये ह्या लास्ट अनपेड न्यूट्रॉनचा जो काही मॅग्नेटिक मुवमेंट असेल तो आपल्याला या फॉर्म्युल्यानुसार काढावा लागेल. कोणत्या फॉर्म्युल्यानुसार, या फॉर्म्युल्यानुसार. मग तो काय मिळेल, तर म्यू झेड इज इक्वल टू मिळेल तुम्हाला GN म्यू एन अपॉन 2, GN म्यू एन अपॉन 2. पण आपल्याला माहिती GN ची व्हॅल्यू किती असते, तर GN ची व्हॅल्यू -1.91 अपॉन 2
मायनस 1.91 अपॉन 2 इंटू हा असतो 2 इंटू म्यू एन. कारण जी एनची व्हॅल्यू बघा, जी एनची व्हॅल्यू आपण नीट तेच काढलेली आहे. जी एनची व्हॅल्यू किती आहे, ही इथे काढली आपण जी एनची व्हॅल्यू -3.83 किंवा तो किती असतो -1.91 इंटू 2 अपॉन 2. तर हा 2 एकमेकांसोबत कॅन्सल. मग तुम्हाला हे काय मिळेल, मॅग्नेटिक मुवमेंट करस्पॉन्डिंग टू, तर ते मिळेल तुम्हाला -9.1 म्यू एन. -9.1 म्यू एन म्हणजेच मॅग्नेटिक मुवमेंट किती मिळालं तुम्हाला He25 या न्यूक्लियसचं. तर मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ He25 न्यूक्लियसचं मिळालं -1.91 म्यू एन. -1.91 म्यू एन. अशा पद्धतीने काय करत असतं, तर या ऑड न्यूट्रॉनच्या केस असणाऱ्या न्यूक्लियसमध्ये मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेट करायचं असतं. फक्त ही कंडिशन केव्हा यूज करायची, जेव्हा लास्ट अनपेड स्टेट ही यस नसली पाहिजेत. लास्ट अनपेड स्टेट कशी नसली पाहिजेत, यस स्टेट नसली पाहिजेत. लास्ट अनपेड स्टेट यसच्या व्यतिरिक्त कोणतीही असेल तर आणि त्या न्यूक्लियसमध्ये फक्त ऑड न्यूट्रॉन असतील तरच ही केस यूज करायची. त्यानंतर बघा दुसरी केस सांगतो मी की फॉर एनी न्यूक्लियस if there is odd protons but even neutrons. एखाद्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉनच ऑड असतील आणि न्यूट्रॉन जर का इवन असतील तर मग त्या न्यूक्लियसचा जो काही मॅग्नेटिक मुवमेंट आहे तो मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेट करायचा. म्यू झेड इज इक्वल टू J-12 प्लस GP अपॉन 2 इंटू म्यू एन किंवा दुसरा फॉर्म्युला कोणता आहे, J+1 ब्रॅकेटमध्ये J+3/2 मायनस GP अपॉन 2 म्यू एन. ही वरची व्हॅल्यू केव्हा यूज करायची, जेव्हा J इज इक्वल टू L+½ स्टेटमध्ये असेल आणि लास्ट अनपेड प्रोटॉन जेव्हा J इज इक्वल टू L-½ स्टेटमध्ये असेल तेव्हा यूज करायचा. आणि हा पण रिझल्ट केव्हा ॲप्लिकेबल आहे, जेव्हा तो लास्ट अनपेड प्रोटॉन हा या स्टेटमध्ये नसेल तेव्हाच. जेव्हा तो लास्ट अनपेड प्रोटॉन या स्टेटमध्ये नसेल तेव्हाच. फॉर एक्झाम्पल याला सुद्धा एक्झाम्पलच्या फॉर्मॅटमध्ये समजून घ्या. याला सुद्धा काय करू आपण, एक्झाम्पलच्या फॉर्मॅटमध्ये समजून घ्या. आता असा कोणता न्यूक्लियस आहे की ज्यामध्ये प्रोटॉन्स हे ऑड आहेत आणि न्यूट्रॉन इवन आहेत, तर आपण घेऊ हा बस नायट्रोजन 713 घेऊ आपण. तर बघा नायट्रोजन 713 मध्ये टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती आहेत, 6 आणि टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स 7. आता न्यूट्रॉन्स हे इवन आहेत, प्रोटॉन्स हे ऑड आहेत. मग या सिच्युएशनमध्ये जर तुम्हाला विचारलं की या न्यूक्लियसचं मॅग्नेटिक मुवमेंट काढा, या न्यूक्लियसचं काय करायचं आहे, मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेट करायचं. मग आपण काय करणार, ह्या ऑड 7 प्रोटॉनला फिल करणार. बघा पहिले प्रोटॉन फिल होणार तुमची 1s½ स्टेटमध्ये 2, त्यानंतर 1p 3/2 मध्ये 4. 7 पैकी 4 आणि 2 6 यूज झाली, किती उरला 1. तो 1 जाणार तुमचा 1p½ स्टेटमध्ये 1. मग लास्ट अनपेड स्टेट मिळेल तुम्हाला 1p². बघा आपल्याला माहिती आहे की 1p½ जी आहे ती करस्पॉन्डिंग आहे टू J इज इक्वल टू L-½ स्टेटच्या करस्पॉन्डिंग L-½ कारण की 1-½ इज इक्वल टू हाफ मिळेल. म्हणजेच आपल्याला हा वाला रिझल्ट यूज करावा लागेल. कोणता, हा J+1 इंटू ब्रॅकेटमध्ये J+3/2 मायनस GP अपॉन 2 म्यू एन मायनस GP अपॉन 2 म्यू एन. बघा मग या न्यूक्लियसचं मॅग्नेटिक मुवमेंट काय मिळेल तुम्हाला, या न्यूक्लियसचं मॅग्नेटिक मुवमेंट मिळेल म्यू झेड इज इक्वल टू J+1 ब्रॅकेटमध्ये J+3/2 मायनस GP अपॉन 2 म्यू एन. मग यामध्ये J ची व्हॅल्यू बघा किती आहे, J इज इक्वल टू आहे हाफ. मग यामध्ये आपण काय करू, व्हॅल्यू पुटअप करू. काय मिळेल तुम्हाला न्यूमरेटरला मिळेल हाफ, खाली मिळेल डिनॉमिनेटरला ½ + 1 ब्रॅकेटमध्ये हाफ प्लस 3/2 मायनस GP किती असतो, तर GPची व्हॅल्यू किती आहे, तर येस GPची व्हॅल्यू आहे 5.85 अपॉन 2 इंटू म्यू एन. मग याला जर सॉल्व केलं तर हा काय मिळेल, वरती 1/2 खाली मिळतो 3/2. तर हा 2 एकमेकांसोबत कॅन्सल. इथे काय मिळेल मग तुम्हाला, हा मिळेल 1/2 प्लस 3/2 हा मिळेल 4/2 मायनस हा मिळेल तुम्हाला, याला जर डिवाइड केलं तुम्ही तर 2 पॉईंट हा किती मिळेल तुम्हाला, याला जर डिवाइड केलं आपण कशाला 5.85 ला, तर 5.85 ला जर डिवाइड केलं तर हा मिळेल तुम्हाला 2.79 म्यू एन. मग हा काय मिळेल इकडे बाहेर 1/3, हा मिळेल 1/3. 4/2 हा काय मिळतो 2 मायनस 2.79
म्यू एन, 2 - 2.79 म्यू एन. मग 2 - 2.79 हा काय मिळेल तुम्हाला -0.79 -0.79/3 म्यू एन. म्हणजे तुम्हाला काय मिळेल म्यू झेड इज इक्वल टू, याला जर डिवाइड केलं तर हा मिळेल -0.261 म्यू एन, -2.261 म्यू एन हे मिळेल. मग तुम्हाला तो जो नायट्रोजनचा न्यूक्लियस आहे त्या नायट्रोजनच्या न्यूक्लियसच्या करस्पॉन्डिंग मॅग्नेटिक मुवमेंट, तो जो नायट्रोजनचा न्यूक्लियस आहे त्या नायट्रोजन न्यूक्लियसच्या करस्पॉन्डिंग मॅग्नेटिक मुवमेंट. ही झाली दुसरी केस, जो की आपण आजच्या लेक्चर्समध्ये बघितलं, त्यामध्ये समरीजमध्ये ही दुसरी केस. मग त्यानंतर थर्ड केस की इफ अ न्यूक्लियस हॅज आयदर odd proton or odd neutron in S state. जर एखाद्या न्यूक्लियसमध्ये एक तर प्रोटॉन ऑड आहेत किंवा न्यूट्रॉन ऑड आहेत, दोन्ही ॲट अ टाइम ऑड नसतील किंवा दोन्ही इवन नसतील, तर न्यूक्लिअर मॅग्नेटिक मुवमेंट आपण फक्त अशाच न्यूक्लियसचा करतो ज्या न्यूक्लियसमध्ये एक तर प्रोटॉन ऑड असले पाहिजेत किंवा न्यूट्रॉन ऑड असले पाहिजेत. दोन्ही इवन असणारी किंवा दोन्ही ऑड असणाऱ्या न्यूक्लियसची मॅग्नेटिक मुवमेंट आपण कॅल्क्युलेट करत नाही. नोट लिहून घ्यायची काय की फॉर ऑड और इवन न्यूक्लियस किंवा इवन न्यूक्लियन्स वी कॅनॉट कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक मुवमेंट बाय शेल मॉडेल. शेल मॉडेलचा यूज करून आपण एखाद्या न्यूक्लियसमध्ये असणारे दोन्ही प्रोटॉन या प्रोटॉन न्यूट्रॉन ऑड असतील किंवा दोन्ही इवन असतील, तर तशा सिच्युएशनमध्ये आपण न्यूक्लिअर मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेट करत नाही. आपण फक्त ऑड इवनवाली जी केस आहे, एक तर प्रोटॉन ऑड असले पाहिजेत तर न्यूट्रॉन इवन असेल, न्यूट्रॉन ऑड असेल तर प्रोटॉन इवन असेल, याच सिच्युएशनमध्ये आपण फक्त मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेट करतो. मग आता थर्ड केस जी आहे की जर त्या न्यूक्लियसमध्ये असणारे एक तर प्रोटॉन ऑड असतील किंवा न्यूट्रॉन ऑड असतील आणि ते ऑड न्यूट्रॉन किंवा प्रोटॉन कोणत्या स्टेटमध्ये असेल, एस स्टेटमध्ये, तर अशा सिच्युएशनमध्ये जर का प्रोटॉन ऑड असतील आणि एस स्टेटमध्ये असेल तर त्या न्यूक्लियसचं मॅग्नेटिक मुवमेंट असतं म्यू झेड इज इक्वल टू 1/2 प्लस GP म्यू एन, 1/2 प्लस GP म्यू एन. आणि जर का न्यूट्रॉन ऑड असतील आणि एस स्टेटमध्ये असेल तर मॅग्नेटिक मुवमेंट मिळेल तुम्हाला म्यू झेड इज इक्वल टू GN इंटू म्यू एन. तर हे जे होतं आजच्या लेक्चरची पूर्ण ही काय होती, समरी होती. ही जी होती ही आजचा जो काही लेक्चर्स आपण बघितला पूर्ण थ्रू आउट सेकंड ॲप्लिकेशन्स ऑफ न्यूक्लिअर शेल मॉडेल, तर त्या न्यूक्लिअर शेल मॉडेलच्या ॲप्लिकेशनची काय होती पूर्ण ओव्हरऑल समरी. मला माहिती मी ज्यावेळेस फर्स्ट टाइम तुम्हाला सांगितलं तेव्हा भरपूर जणांना कळलेलं नसेलच, बट आता हे जे काही सांगितलं हे तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने समजलं असेल असं मला वाटतं. पण तरी नसेल कळालं तर काय करायचं, व्हिडिओ तुम्ही पॉज करून परत एका रिवाइंड करून काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. आता याला काही पर्याय नाही, हे तर तुम्हाला समजूनच घ्यावं लागेल. मग त्यानंतर तुमच्या सिलेबसमध्ये न्यूक्लिअर शेल मॉडेलची थर्ड ॲप्लिकेशन दिलेली आहे, ती आहे क्वाड्रपोल मुवमेंट. थर्ड ॲप्लिकेशन दिलेली आहे की क्वाड्रपोल मुवमेंट. हा जो आहे हा लेस इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हा जो आहे लेस इम्पॉर्टंट, सेटमध्ये किंवा नेटमध्ये आतापर्यंत या टॉपिकवर कधीच प्रश्न विचारलेला नाही. आतापर्यंत या टॉपिकमध्ये कधीच प्रश्न आलेला नाही आहे. तरी तुम्ही लक्षात ठेवायचं, याची डायरेक्ट रिझल्ट सांगतो मी तुम्हाला की क्वाड्रपोल मुवमेंट कसं कॅल्क्युलेट करायचं. क्वाड्रपोल मुवमेंट कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे Q इज इक्वल टू इंटिग्रेशन रो ऑफ आर, ब्रॅकेटमध्ये असतं 3xi xj मायनस r² डेल्टा ij इंटू dt. हे तुम्हाला नसेल लक्षात राहत तर काही हरकत नाही, फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. जर इन केस फ्युचरमध्ये जर क्वेश्चन आला तर या फॉर्म्युल्याचा यूज करून काढायचा. आतापर्यंत जर ना सेटमध्ये प्रश्न आलेला टॉपिकवर ना नेटमध्ये आलेला आहे, कोणत्याच त्याच्यामध्ये एक्झाममध्ये क्वेश्चन आलेला नाही. मग या क्वाड्रपोल मुवमेंटमध्येही दोन केस आहे, यामध्ये दोन केस. पहिली काय केस की फॉर इवन न्यूक्लियर, फॉर इवन न्यूक्लियरमध्ये जे इलेक्ट्रिक क्वाड्रपोल मुवमेंट असतं, जे क्वाड्रपोल मुवमेंट आहे त्याची व्हॅल्यू असते 0. हे तुम्हाला डायरेक्टली रिझल्ट विचारू शकतात की इन अकॉर्डिंग टू किंवा बाय युझिंग न्यूक्लिअर शेल मॉडेल
व्हॉट इज द इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंट ऑफ He24 He24 न्यूक्लियस इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंट सांगा. तर बघा He24 मध्ये प्रोटॉन नंबरही 2 आहे, न्यूट्रॉन नंबरही 2 आहे, दोन्ही काय आहे इवन. मग या सिच्युएशनमध्ये याचा इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंट काय मिळेल 0 मिळेल. याचा इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंट काय मिळेल 0 मिळेल. दुसरी सिच्युएशन की फॉर ऑड इवन और इवन ऑड न्यूक्लियर. जर एखाद्या न्यूक्लियसमध्ये इवन ऑड किंवा ऑड इवन न्यूक्लियर जर का असतील तर त्या सिच्युएशनमध्ये इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंट कसं काढायचं. तर इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंट कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे Q इज इक्वल टू मायनस 2J मायनस 1 अपॉन 2J प्लस 2 इंटू ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ आर स्क्वेअर इंटू ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ आर स्क्वेअर. पण आपण फर्स्ट किंवा सेकंड लेक्चरमध्येच बघितलेले आर स्क्वेअरची ॲव्हरेज व्हॅल्यू काय असते. फर्स्ट किंवा सेकंड लेक्चरमध्येच बघितलेले आपण आर स्क्वेअरची ॲव्हरेज व्हॅल्यू काय आहे. तर आर स्क्वेअरची ॲव्हरेज व्हॅल्यू असते 3/5 आर स्क्वेअर 3/5 आर स्क्वेअर. मग यामध्ये हा जो आर आहे हा आर काय असेल तर रेडियस. हा जो आर आहे तर हा आर काय असेल ज्या न्यूक्लियसचं तुम्हाला इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंट काढायचं आहे त्या न्यूक्लियसची रेडियस. आणि आपल्याला माहिती आहे न्यूक्लियसची रेडियस काय येते आर इज इक्वल टू असते R0 e⁻⁴ आर इज इक्वल टू असते R0 e⁻⁴ आणि यामध्ये हा जो R0 आहे या R0ची व्हॅल्यू असते 1.1 1.2 किंवा 1.3 फेम्टोमीटर. मग ही जर आपण रूट मीन स्क्वेअर आर स्क्वेअरची व्हॅल्यू जर त्यामध्ये पुटअप केली तर तुम्हाला इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंट काय मिळेल ऑड इवन किंवा इवन ऑड न्यूक्लियसचं. तर ते मिळेल तुम्हाला 3/5 ब्रॅकेटमध्ये 2J मायनस 1 ब्रॅकेटमध्ये काय मिळेल 2J मायनस 1 अपॉन 2J प्लस 1 2J मायनस 1 अपॉन 2J प्लस 1 इंटू आर स्क्वेअर. यामध्ये हा जो J आहे हा J काय असेल अँग्युलर मोमेंटम ऑफ न्यूक्लियस करस्पॉन्डिंग टू ऑड न्यूक्लियन. हा J काय असेल अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर angular momentum quantum number corresponding to the odd nucleon number. odd nucleon number च्या corresponding काय आहे total angular quantum number. हा काय angular quantum number. ओके angular quantum number आहे हा ऑड न्यूक्लियनच्या करस्पॉन्डिंग. कशाच्या करस्पॉन्डिंग ऑड न्यूक्लियन. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंट आपण कॅल्क्युलेट करू नायट्रोजन 716चं एक्झाम्पल बी याच्यावर एक बेस्ट. कारण आतापर्यंत विचारलेलं नाही आहे. जर विचारलं तर कशा पद्धतीने हँडल करायचं तुम्हाला सांगतोय. बघा नायट्रोजन 715 न्यूक्लियस याचं तुम्हाला काय करायचं इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंट कॅल्क्युलेट करायचे. आता बघा या न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन किती आहेत 8 न्यूट्रॉन किती आहेत 8 जे काही इवन आणि प्रोटॉन किती आहेत 7 जे काय आहेत ऑड जे की काय आहेत ऑड. मग या 7 न्यूक्लियॉनना जर आपण फिल केलं तर कसे फिल करणार आपण त्याला 1s स्टेटमध्ये 2 1p3/2 स्टेटमध्ये 4 आणि उरलेला एक हा असेल 1p स्टेटमध्ये. म्हणजे लास्ट अनपेड स्टेटच्या करस्पॉन्डिंग जे किती मिळाला तर लास्ट अनपेड स्टेटच्या करस्पॉन्डिंग आपल्याला मिळाला J इज इक्वल टू हाफ. मग ती व्हॅल्यू जर का आपण यामध्ये पुटअप केली कशामध्ये Q मध्ये तर आपल्याला काय मिळेल बघा Q इज इक्वल टू -3/5 ब्रॅकेटमध्ये 2J मायनस 1 अपॉन 2J प्लस 2 इंटू आर स्क्वेअर यामध्ये व्हॅल्यू पुटअप करू J इज इक्वल टू हाफ. तर काय मिळेल -3/5 2 इंटू हाफ -1 अपॉन 2 इंटू हाफ प्लस 2 इंटू आर स्क्वेअर. बघा आता न्यूमरेटर काय बनतो याचा तर -3/5 2 इंटू हाफ म्हणजेच 1 -1 अपॉन 1 प्लस 2 इंटू आर स्क्वेअर 1 - 1 0 म्हणजे इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंट काय झालं 0. इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंट काय 0 0 कोणासाठी तर नायट्रोजन 715 या न्यूक्लियसचं इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंट काय झालं 0. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला इन केस क्वेश्चन विचारला आता इथे बघा न्यूमरेटर 0 झालं म्हणून आर स्क्वेअर काढण्याची गरज नाही पडली. न्यूमरेटर जर का नॉन 0 मिळाला असता तर आर स्क्वेअर कसा काढावा लागला असता तुम्हाला तर आर इज इक्वल टू फॉर्म्युला होता R0 e⁻⁴ मग यानुसार आर काढायचा आणि त्यानंतर मग आर स्क्वेअर काढायचा होता तर आपण काय करणार तुम्हाला जर का इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंट कॅल्क्युलेट करा म्हणून असा जर क्वेश्चन आला
जर इन केस इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंट कॅल्क्युलेट करायचं क्वेश्चन जर आला तर तुम्ही काय करणार, जे चेक करणार अगोदर की ते न्यूक्लियसमध्ये असणारे न्यूक्लियॉन्स हे इवन आहे का. जर इवन असतील तर क्वाड्रपल मुवमेंट 0 मिळतं. इवन न्यूक्लियॉनसाठी क्वाड्रपल मुवमेंट 0 मिळते. आणि जर का ऑड इवन किंवा इवन ऑड केस असेल तर मग त्याचं इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंट कॅल्क्युलेट करण्याचा हा फॉर्म्युला आहे. बट इवन ही गोष्ट लक्षात ठेवायची की आतापर्यंत नेट किंवा सेटमध्ये इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंटशी असोसिएटेड क्वेश्चन्स कधी आला नाही. बट तुम्हाला माहिती आहे आजकाल एक्झाम कसे झालेले आहेत, एकदम अनएक्सपेक्टेड आहेत. एक्झामचं स्वरूप कसं झालेलं आहे, अनएक्सपेक्टेड. तुम्हाला आतापर्यंत या टॉपिकवर प्रश्न विचारला नाहीत म्हणून फ्युचरमध्ये विचारणार नाही अशी त्याची गॅरंटी आहे का, नाही. फ्युचरमध्ये या टॉपिकवर बेस तुम्हाला क्वेश्चन्स विचारू शकतात. म्हणून आपण काय केलेलं आहे, हा टॉपिक सुद्धा तुमच्या न्यूक्लिअर शेल मॉडेलमध्ये इन्क्लूड केलेला आहे. आता इथे जो आहे तुमचा न्यूक्लिअर शेल मॉडेलचा टॉपिक हा कम्प्लिटली संपलेला आहे. न्यूक्लिअर शेल मॉडेल ज्याच्यावर बेस्ड जे काही 2-4 क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा आपण घेतलेले आहेत. आता नेक्स्ट लेक्चर जे असेल आपलं, जे काही नंबर असेल त्याचा, त्यामध्ये आपण मॅक्सिमम आतापर्यंत न्यूक्लिअर शेल मॉडेलशी असोसिएटेड जे काही नेटमध्ये असो, सेटमध्ये असो किंवा गेटमध्ये असो, जे काही प्रिव्हियस इयरला कोणत्या फॉर्ममध्ये क्वेश्चन्स विचारले आणि कसे विचारले हे सर्व डिस्कस करू. मग त्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिकला सुरुवात करूया, तो म्हणजे रेडिओ ॲक्टिव्हिटी, ज्यामध्ये आपण बघणार अल्फा डिके काय आहे, अल्फा डिके कसा होतो, अल्फा डिकेचे सिक्वेन्सेस काय आहे, अल्फा डिके झाल्यानंतर नेमकं न्यूक्लियसमध्ये काय चेंजेस होतात, अल्फा डिके जसा कंप्लीट होतो मग त्यानंतर आपण बघू बीटा डिके झाल्यानंतर मग गामा डिके, त्या तिन्हींचे सिलेक्शन रोल, फर्मीज थिअरी ऑफ बीटा डिके, फर्मीज थिअरी ऑफ गामा डिके, अल्फा बीटा गामा डिके हा कंप्लीट झाल्यानंतर मग आपला न्यूक्लिअर फिजिक्सचा एक लास्टचा पार्ट राहतो, तो म्हणजे राहतो ड्यूट्रॉन. मग ड्यूट्रॉनचा पार्ट झाल्यानंतर मग आपल्या सिलेबसमध्ये एक छोटासा पार्ट राहतो न्यूक्लिअर फिशन फ्युजनचा, तो काही मी डिके आपल्या ड्यूट्रॉनच्या याच्यामध्ये तुमचा इन्क्लूड करून सांगेल. मग ड्यूट्रॉन झाल्यानंतर मग आपलं काही न्यूक्लिअर फिजिक्सवाला पार्ट कव्हर होईल. मग राहतो आपला पार्टिकल फिजिक्स. आणि पार्टिकल फिजिक्समध्ये प्रत्येक सेट एक्झाममध्ये समजून चालायचं आहे की तुम्हाला ॲटलिस्ट 2 क्वेश्चन तर मिळणार म्हणजे मिळणार. 2 किंवा 2 पेक्षा जास्त 3 असू शकतात. 3 कमीत कमी 3 म्हणजे 2 तर फिक्स असतात, 3 येऊ शकतात. इन केस म्हणजे आपण असं पकडून चालू की तुमच्या न्यूक्लिअर आणि पार्टिकल फिजिक्सच्या सेक्शनमध्ये जे टोटल 10 क्वेश्चन्स मिळणार सेटमध्ये, त्या सेटमधले 6 ते 7 हे क्वेश्चन्स असणार न्यूक्लिअर फिजिक्सच्या पार्टचे आणि 3 ते 4 क्वेश्चन्स हे असणार पार्टिकल फिजिक्समधून. 3 ते 4 क्वेश्चन्स कुठून असणार, पार्टिकल फिजिक्स. तर आपला न्यूक्लिअर फिजिक्सचा कोर्स हा आणखीन 4-5 दिवसामध्ये एंड होऊन जाईल आणि उरलेल्या 4-5 दिवसामध्ये आपण डिस्कस करूया पार्टिकल फिजिक्स. ओके, तर अभ्यास करत राहा. थँक्यू.